स्पर्धेचा हा सलग तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील दुपारी सत्रामधील सामना आपण अनुभवणार आहोत। या अगोदर गावठी अंधूर संघाने गावठी ओवळी संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आणलं होतं। कुणाल मात्र यांनी संकेत मानेर यांच्या फलंदाजी जोरावर जितू तरे यांनी चांगली सलामी दिली होती आणि या तीन फलंदाजांच्या जोरावर चांगलं टार्गेट सेट केलं होतं आणि गावठी ओवळी संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आणलं होतं। तर ओवळी सुरू असलेल्या सामन्याकडे नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले जोगेश्वरी जुनवाडी संघाने आणि साई स्पोर्ट्स खारबाव या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे। खारबाव संघाचा 12th मॅन राखीव खेळाडू आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये पाठवायचा आहे। जीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचा टेलिकास्ट केली जाते। ट्रिपल एचच्या माध्यमातून ही स्पर्धा मित्रांनो आपण एन्जॉय करू शकता। अतिशय भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत। गेल्या वर्षी या स्पर्धेचा विजेता संघ राहिला होता जय हनुमान पोगाव, उपविजेता संघ राहिला होता जय बजरंग गोडसई आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता जय बजरंग गोडसई पी। त्यावेळी यावेळी या चषकावर कुठला संघ नाव करेल याचं उत्तर सुपर संडे मध्ये आपल्याला मिळेल। आज या स्पर्धेचा सलग तिसरा दिवस पहिल्या दिवशी ठाकूरपाडा, गोडसई पी आणि रांजोली या तीन संघांनी अधिराज्य गाजवला होता। दुसरा दिवस नावे राहिला होता तो भिनार आणि गोडसई ए संघाच्या नावे आणि आज तिसऱ्या दिवशी जर विचार केला तर जय हनुमान पोगाव संघाने आतापर्यंत 2 सामने जिंकलेले आहेत आणि नुकताच गावठी अंधूर संघाने अतिशय उत्कृष्ट विजय संपादन केलेला आहे। त्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये खालिंग संघाने कुक्ष संघाला पराभूत करून विजय संपादन केलेला आहे। साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष जोगेश्वरी जुनवाडी या 2 संघांमधील सामना सुरू होत आहे। क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे। फलंदाजीसाठी आपण पाहतोय सिद्ध आणि वंडर बाब खारबाव प्रणय पाटील। वेलकम शुभम, आपलं हार्दिक स्वागत आहे। तर टू ओपनर ऑन द ग्राउंड दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये गेलेले आहेत। साई स्पोर्ट्स खारबाव संघाकडून महेंद्र पाटील फ्रॉम टीम साई स्पोर्ट्स खारबाव, टू ओपनर ऑन द ग्राउंड प्रणय पाटील वंडर बाब खारबाव विथ सिद्धार्थ। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मयूर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक हाताळण्यासाठी आलेला आहे। पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होते। 2 क्षेत्ररक्षक ऑल्टमध्ये 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात कारण नियमानुसार पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ आहे। इतर क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये। मयूर गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज प्रणय पाटील। पहिला चेंडू 20 मध्ये खेळलेला आहे। चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। मिड ऑन रिजन मध्ये धाव होऊ शकली नाही। निर्धाव चेंडू समाप्ती। मयूर गोलंदाजी मार्कवर पहिले षटक हाताळण्यासाठी आलेला आहे। साई स्पोर्ट्स खारबाव संघाचे सर्व महेंद्रजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्हीआयपी डायझवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। चांगला एफर्ट आपल्याला पाहायला मिळतंय, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना। प्रणय पाटील एकेरी धावेने संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन करतोय। महेंद्र पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्हीआयपी डायझवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये, ज्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं होतं। स्वर्गीय आत्माराम गुलवी चषक खारबाव नगरीमध्ये। मयूर गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज सिद्धार्थ। यावेळी मात्र पहिल्या विकेटचा पतन, पहिला फलंदाज बाद होतोय साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा सिद्धार्थच्या रूपाने। पहिला फलंदाज बाद होतोय, शून्यावर बाद होताना सिद्धार्थ। पहिला हात बसतोय साई स्पोर्ट्स खारबाव संघाला।
नवीन फलंदाज अक्षय पाटील. पहिला फलंदाज बाद झालेला 1-1. साई स्पोर्ट्स खारबाव संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्ग असते आणि आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळून दिलेलं आहे मयूर या गोलंदाजाने. दोन क्षेत्ररक्षक ऑलफील्डमध्ये तैनात केलेले आहेत. त्यामध्ये डीप मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक थोडंसं वाईडिश आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन आपण पाहू शकता. इतर क्षेत्ररक्षक 30 यार्डाचं जे सर्कल आहे त्या सर्कलमध्ये तैनात केले. त्यामध्ये फाईन लेग आहे, थर्ड मॅन आहे. पॉईंट आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी मोठा फटका, बिग 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 वे षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका, उत्तुंग षटकार आपण पाहतोय अक्षयच्या बॅटमधून. षटकाराने अक्षय आपला अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या 7 धावा. मयूर गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज अक्षय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वापसी करतोय आणि एक तुमारे कामारी 2 चेंडूवर पाहायला मिळतोय. षटकारानंतर गडी बाद होतोय. अक्षयाची गेली संपुष्टात. दुसरा आद्रा बसतोय साई स्पोर्ट्स खारबाव संघाला. सिद्धार्थ बाद झाल्यानंतर अक्षय बाद होतोय. नवीन फलंदाज नयन येतोय. प्रणय पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे. एक या धावसंख्येवर खेळतोय. धावसंख्या 7. 2 फलंदाज बाद होऊन फॉलोमध्ये परतले. मयूर याने 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केलेल्या आहेत. कॅप्टन लिडिंग फ्रंट असं क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जात आहे. संघ नायक आहे मयूर आणि लिडिंग फ्रंट आपल्याला पाहायला मिळते. 2 महत्वाचे गडी बाद करण्यात यशस्वी ठरलेला गोलंदाज मयूर पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाण्याच्या तयारीत. सामना करण्यासाठी सज्ज होतोय. नुकताच खेळपट्टीवर नौका फलंदाज नाही. क्षेत्राची व्यूहरचना पुन्हा एकदा तशीच आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र मिडविक रिझनमध्ये चेंडू टोललेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. रिले फिल्डिंगचा नजारा आणि 2 धाव पूर्ण. मात्र 1 शॉटचा इशारा होतो. फक्त एकच धाव. धावसंख्या सिंगल वाढून झालेली ते 8 धावा. तर पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स खारबाव संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2-8. या स्पर्धेसाठी आम्हाला अतिशय नामांकित पंच लाभलेले आहेत. आपण पाहतोय पंच उमेश केने सर, प्रसाद शेषरेबुद्धे सर आणि विक्रम नाईक सर. पहिल्या दिवशी आपण संयोजन कक्षामधून आवाज ऐकला होता व्हॉइस ऑफ भिनार संदेश वखारे यांचा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजय घरत, ओमकार शेट्टी आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा ओमकार शेट्टी यांचा आपण आवाज ऐकतो. अल्पेश देव गोलंदाजी मार्कवर. सामना करेल फलंदाज प्रणय पाटील. प्रणय पाटीलवर मात्र जबाबदारी आता वाढलेली असणार आहे कारण 2 फलंदाज बाधून पॉलमध्ये परतलेला आहे. प्रणय पाटील एक मोठं नाव आहे तालुका क्रिकेटमधील. साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा विचार केला तर की प्लेअर. अल्पेश वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक हातांसाठी आलेलं आहे. फैलवलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. 2 क्षेत्ररक्षक फाट्या सर्कलमध्ये, थर्डमॅन फाईन लेग आपण पाहतोय व्ही सेपमध्ये क्षेत्ररक्षकाच्या मागे. मात्र थर्डमॅन डीपमध्ये तैनात केलेले आहे आणि डीपमधून एक क्षेत्ररक्षक कव्हर रिझनमध्ये, एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये बोलवण्यात आलेला आहे. अल्पेश गोलंदाजी मार्कवर. याला एक मोठा फटका आणि मोठा मासा गळायला लागतोय. बडी मजली जाल में फसतोय. प्रणय पाटील याची गेली संपुष्टात. बिग विकेट, बिग ब्लो, वंडर बॉब खारबाव. प्रणय पाटील याची खेळी संपुष्टात.
तिसरा फलंदाज बाद होतोय साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा पहिला फलंदाज सिद्धार्थ, त्यानंतर अक्षय आणि नुकताच बाद झालेला प्रणय. आता प्रणयच्या रूपाने एक मोठा हादरा म्हणता येईल साई स्पोर्ट्स खारबाव संघासाठी. नवीन फलंदाज बाहुबली बॅट्समन ऑफ खारबाव क्रिकेट सूरज पाटील. या जोडीवर पूर्णपणे आता डिपेंड असणार आहे. चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर नयन आणि सूरज या दोन फलंदाजांना एक चांगली भागीदारी करावी लागेल. आपटलेला चेंडू हवेमध्ये आहे, उंच स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि आणखीन एका विकेटचा पतन. चौथा मोरा गारद होतोय साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा नयनच्या रूपाने. नवीन फलंदाज बुम मोनिश तळे, एक चांगली जोडी आता मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. साई स्पोर्ट्स खारबाव संघाकडून एका बाजूला बाहुबली क्रिकेटर खारबाव संघाचा सूरज पाटील, तर दुसऱ्या बाजूला मोठे फटके मोठे षटकार घेण्यात हातखंड असणारा बुम मोनिश तळे. अल्पेश गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. मात्र वर्चस्व गाजवलेलं आहे जुनालको संघाने आणि संघनायकाने जो निर्णय घेतला होता तो आतापर्यंत एक चांगला निर्णय ठरवलेला आहे गोलंदाजाने. संघनायक स्वतः मयूर गोलंदाजीला आला होता पहिलं षटक हाताळण्यासाठी. चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून अल्पेश गोलंदाजी करताना आतापर्यंत 2 गडी बाद केलेले आहेत आणि विकेट हॅट्रिकवर आहे. या स्पर्धेमध्ये एकमेव विकेट हॅट्रिक हर्षदेच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळाले आहे. तर दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण होतंय का? अल्पेश गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज सूरज. यावेळी स्कोर ऑफ विकेट चेंडूला खेळून काढलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळतंय. फक्त एका धावे समाधान मानावं लागेल तिथे सूरज पाटील याला. सिंगल धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या 1 निवडून होती ती 9. दुसरं षटक मार्गस्थ असताना साई स्पोर्ट्स खारबाव. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. डीप स्केल लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहे. मोनिससाठी डीप मिड विकेट रिजन मध्ये, काव कॉर्नर रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन रिजनला एक क्षेत्ररक्षक. यावेळी समोर खेळलेला आहे डाऊन द ग्राउंड. चांगले क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा, फक्त एकच धाव. तर अशा प्रकारे एकेरी धावीने दोन्ही फलंदाजांनी आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10. संत सुरुवात आपण पाहतो आणि त्याचं कारण अतिशय उत्कृष्ट अचूक टप्प्यावर गोलंदाजी केलेली आहे जुनवली संघाच्या गोलंदाजांनी. यावेळी ऑफ साईडला पटवण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे 10 धावा. अल्पेश सामना करेल फलंदाज सूरज. यावेळी मात्र चेंडू होतो फाईनला क्लीन बॉल आणि सूरज याची गेली संपुष्टात. आणखी एक हादरा बसतोय साई स्पोर्ट्स खारबाव संघाला. प्लेडॉनच्या रूपाने हा विकेट आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे 10 धावा आणि तब्बल 5 फलंदाज बाद झालेले आहेत. निम्मा संघ गारद झालेला आहे. 5 बाद 10 अशी दैनंदिन अवस्था साई स्पोर्ट्स खारबाव संघाची. नवीन फलंदाज महेंद्र पाटील. पुढील सामना आपण पाहणार आहोत गुड बॉयज केवणी दिवे विपक्ष 15 कालेर या दोन संघामध्ये. एका बाजूला 0 मिनिटां कमाल अक्षय मडवी, तर दुसऱ्या बाजूला किंग ऑफ रिंग पॉवरचा 5 फलंदाज नंदन पाटील. दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकसाठी सज्ज राहायचं आहे. या इनिंग नंतर लगेच नाणेफेक करण्यासाठी आमच्या व्हीआयपी डाय समोर यायचं आहे. वेलकम निलेश पाटील, पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सकाळी त्यांनी आपली उपस्थिती दाखवली होती आणि पोगाव संघ विजय झाल्यानंतर त्यांचा जल्लोष पाहण्यासारखा होता. आपल्यामध्ये महेश वारे हेही आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत आहे. दया ट्रॉफी त्यांची खास ओळख आहे. समीर येतो गोलंदाजी मार्गवर.
बरेच वर्षापासून दया ट्रॉफीचं चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि पोगा गावची ती ओळख आहे दया ट्रॉफी. त्यानंतर हे चषक एक नवी ओळख तालुका क्रिकेटमध्ये बनवत आहे. समीर गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज मोनिश. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल मात्र सोडला जातोय. जीवदान मिळतोय फलंदाज मोनिशाला. तर म्हणजे एका धावेने धावसंख्या वाढते आणि धावसंख्या 1 ने वाढून झाले ते 11. समीर गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज महेंद्र. समीर ठाकरे. फील्डमध्ये परिवर्तन केले जात आहे. डीपला क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहे. डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. बॅकवाटा स्क्वेअर रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फाईट का मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि आणखीन एक विकेटचं पतन. 6वा फलंदाज बाद होतोय साई स्पोर्ट्स खारगाव संघाचा. मागच्या चेंडूवर मोनिश याला एक जीवदानी मिळाला होता. त्या जीवदानाचा पाहूया कशा प्रकारे फायदा उचलतोय. समीर राईट मोर द विकेट. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आलेला नाही. मिड ऑन रिझल्ट मध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एकाच धावावर समाधान मानावं लागेल फलंदाजाला आणि एकेरी धावीने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 12. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय तिजून या संघाकडून मयूर अल्पेश आणि त्यानंतर समीर. यावेळी स्कोअर ऑफ विकेट खेळलेला आहे. फक्त एकच धाव. सिंगल धावांवर भर देताना कारण तब्बल 6 फलंदाज गमावलेले आहेत साई स्पोर्ट्स खारगाव संघाने. धावसंख्या आपण पाहतोय सिंगल वाढून झालेली ती 13. भद्रावती कालीन संघाचा संघनायक आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. तसेच गुड बॉयज केवणीदेव संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. यावेळी मात्र विविध मनस्थितीमध्ये सापडला होता फलंदाज. 2 माइंडेड शॉट म्हणता येईल. एका धावेसाठी 1 धाव पूर्ण. धावसंख्या पुन्हा एकदा सिंगल निवडते. धावसंख्या 1 निवडून झाली ती 14. चांगले षटक समीर ह्याच्या माध्यमातून एक गडी प्राप्त केलेला आहे आणि फक्त आतापर्यंत विचार केला तर 4 धावा दिलेल्या आहेत. पूर्णपणे दबावामध्ये आपण पाहतोय साई स्पोर्ट्स खारगाव संघ या हंगामामधील पहिला सामना खेळतोय. एक मोठा फटका, हवाई फायर आणि चेंडू मासे बाहेर. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून झालेली ती 20 धावा. एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालेला आहे नितेशच्या बॅट मधून.
भद्रावती कालीन संघाचा संघनायक तसेच गुड बॉयज केवणीदेव संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेक केली जाईल कालेरा आणि केवणीदेव या दोन संघामध्ये. 3 षटकांची समाप्ती ती झालेली आहे आणि 3 षटकांची समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स खारबाव संघाची धावसंख्या झालेली आहे ती 6-20. या षटकामध्ये मात्र धावसंख्या वाढवावी लागेल. एका सन्मानजनक स्कोअरपर्यंत जर साई स्पोर्ट्स खारबाव संघाला पोहोचायचं असेल तर, कारण इनफ टोटल धावफलकर पाहायला मिळत नाही. सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा पोगाव संघाने अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं आणि गोलंदाजीच्या जोरावर लॉ स्कोअर सामना आपल्या संघाला जिंकून दिला होता. खास करून सुदर्शन यांनी गोलंदाजीमध्ये चांगलं दर्शन घडवलं होतं. 3 विकेट प्राप्त केले होते आणि ती फक्त 3 धावा खर्च केले होते. कालच्या दिवशी लो स्कोरिंगचे सामने भरपूर पाहायला मिळाले होते. पहिल्या दिवशी रन फेस्टिवल आपल्याला पाहायला मिळालं होतं. अष्टनायक ठाकूरपाडा आणि जहनमन गोवे या दोन संघामध्ये 79 धावांचा यशस्वी पाठलाग अष्टनायक ठाकूरपाडा संघाने केला होता. त्यामध्ये बोम बोम सुभाष ठाकरे यांनी 30 धावा आणि महेश ठाकरे याच्या 32 धावांचं योगदान होतं. भावेश गोलंदाजी मार्गवर यावेळी समोर खेळलेला आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह लॉंग ऑफ अँड लॉंग यांच्यामध्ये चांगली क्षेत्ररक्षण, फक्त एका धावे समाधान. सिंगलने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून होती ती 21 धावा. या षटकामध्ये कमीत कमी 20+ धावा कडे पाहावे लागेल साई स्पोर्ट्स खारबाव संघाला. शेवटच्या षटकासाठी भावेश आलेले या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतके आपल्याला पाहायला मिळालेले आहेत कुमार गुंड आणि आकाश पाटील यांच्या माध्यमातून. यावेळी अतिशय उत्कृष्ट कर्व ड्राईव्हचा फटका डीपेक्षा ओरिजिनलमध्ये थोडंसं पॉम्पलिंग होत आहे आणि ओव्हरथ्रोच्या रूपाने कुठली धाव घेण्याचा मात्र प्रयत्न केला जात नाही. फक्त एकच धाव. एकेरी धावीने कुठलाही फरक पडणार नाही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आणि खऱ्या अर्थाने मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे साई स्पोर्ट्स खारबाव संघाला. भावेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. सामनावीर फलंदाज मोनिश. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूवर खेळून काढलेला एक्स्ट्रा कव्हर मध्ये पुन्हा एकदा फक्त एकच धाव. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी टिचून मारा केलेला आहे. 2 षटकार जर मायनस केले तर नक्कीच जुन्नर संघाचं कौतुक करावे लागेल. ज्याप्रमाणे गोलंदाजी केलेले गोलंदाज मयूर, अल्पेश, समीर आणि त्यांच्या पावलावर पावून ठेवून गोलंदाजी करताना भावेश गोलंदाजी चांगलं युनिट आपल्याला पाहायला मिळते. भावेश राईट आर्म द विकेट. यावेळी जोरदार अपील. पंच सहमत नाहीत. पंचांचा वाढचा इशारा येतोय. अवंतर धावेमध्ये भर पडते. धावसंख्या सिंगल वाढून होते ती 24 धावा. नितेश एका षटकाराच्या मदतीने खेळतोय वैयक्तिक 8व्या धावसंख्येवर. भावेश टू नितेश. यावेळी फोर्स केलेल्या चेंडूला चेंडू हवेमध्ये मात्र सेफ लँडिंग होते. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू परतोय आणि तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. एकेरी धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली 25 धावा. पूर्णपणे फ्लॉप शो आपल्याला पाहायला मिळाले साई स्पोर्ट्स खारबाव संघाकडून. खास करून अपेक्षा होती वंडर बाप खारबाव, प्रणय पाटील, बाहुबली बॅट्समन सूरज पाटील यांच्याकडून, मात्र ते पूर्णपणे फ्लॉप ठरलेले आहेत आणि परिणाम स्वरूप एका लाईव्ह स्कोर आपल्याला धावपळकर पाहायला मिळते. 25 धावा शेवटचं षटक मार्गस्थ असताना. यावेळी एक मोठा फटका. बूम बूम बोनीस तऱ्याच्या बॅटमधून निघालेला हा बूम बूम सिक्सर. ब्रेडन मॅकलिन ऑफ भिवंडी नंदन पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. किंग ऑफ रिंगा पावल्याचा बादशाह फलंदाज नंदन पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. भद्रावती कालेर संघाला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. विपक्ष संघ अक्षय मडवी ज्याच्याकडे क्षमता 0 टन कमाल करण्याची एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद.
केली जाईल. प्रथम फलंदाजी करताना साई स्पोर्ट्स खारबाव संघाने आपल्या धावपळीवर धावा जोडलेल्या आहेत. त्या 31 आणि 32 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते जोगेश्वरी जुनवाल या संघासमोर. चरण पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. कालेर विपक्ष केवनदेवी या दोन संघामध्ये नाणेफेक केली जाणार आहे. वेलकम दिलीप पाटील एक्सपिरियन्स कंपनीर कालेर या संघाचे. तर नाणेफेक केली जाणार आहे चरण यांच्या शुभ हस्ते. सूरज पाटील जो नेक्स्ट सीझन अर्थात यंदाच्या सीझनमध्ये सिरोज भोईर धनेश 11 संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. संघनायक केवणीदेवी या संघाचा. तर नाणेफेक झालेली आणि नाणेफेकीचा कौला सूरज भोईर यांनी जिंकलेला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पुढील सामना मित्र आपण पाहणार होतो 15 कालेर विपक्ष गुड बॉयज केवणीदेवी या दोन संघामध्ये. सूरज भोईर संघनायक केवणीदेवी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि 15 कालेर या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. तर जाऊया आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. साई स्पोर्ट्स खारबाव संघाने प्रथम फलंदाजी करताना 31 धावा निर्धारित 4 षटकामध्ये आपल्या धावपळीवर झळकवलेले आहेत आणि 32 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते जोगेश्वरी जुनवाल या संघासमोर. तर हे 32 धावांचे आव्हानाचा पाठलाग जुनवाल संघ कशाप्रकारे करेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतात माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ वॉकलन ओमकार शेट्टी. थैंक यू सुभाष धुमा सर. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये उतरेल. टार्गेट आहे या मॅच मध्ये फक्त आणि फक्त 32 धावेचं. ओपनिंग पर पाठवायचे प्लीज. थोडा जास्त वेळ तुम्ही घेता. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एक छोटस लक्ष समोर 8.00 या सरासरीने तुम्हाला धावा करायच्या 24 बॉल मध्ये 32. बट एक गोष्ट विसरून चालणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये खारबाव टीम खेळतीये. विजयाची प्रबळ दावेदार म्हणून या टीमकडे नेहमीच पाहिलं जातं. आता खारबाव टीमला जे झालं ते विसरून एक गोष्ट मनामध्ये ठेवावी लागेल. विश्वास नांगरे पाटील सरांचं एक वाक्य मला आठवतं, पराभव हा आयुष्याचा भाग आहे पण परत पुन्हा लढण्यास तयार होणं ही जिवंतपणाची निशाणी आहे. आणि ती एनर्जी ते स्पिरिट या मॅचमध्ये जर दाखवलं खारबावनं तर इथनं देखील हा सामना चांगला रंगू शकतोय. ऑल द बेस्ट आमचे जय हनुमान क्रीडा मंडळ पोगावचे सगळे सदस्य आणि मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. आज पोगावनं देखील अशीच एक मॅच जिंकली. छोटंसं टार्गेट होतं, 12 बॉल 11 करायच्या होत्या. सगळ्यांना वाटत होतं की आता पोगाव संघ हरलाय आणि तेव्हाच पोगाव संघानं सांगितलं सारी दुनिया कहती है हार मान लो लेकिन दिल धीरे से कहता है एक बार फिर कोशिश कर तू जरूर जीत सकता. आणि ती मॅच जिंकली टीम पोगावनं आणि 2 सामने जिंकून आपलं अस्तित्व कायम केलं. मागचा सामना अतिशय सुंदररित्या जिंकला. तो म्हणजेच आजच्या दिवसातला एक मोठी टोटल लावत असताना टीम गावदेवी अंजूर त्याच्या आधी विवेक शेलार गोलंदाजी असेल फलंदाजी असेल अगदी सुंदर केली. खालीने एक सामना जिंकला. पाहायचं या मॅच मध्ये विजयाचा शिल्पकार कोणता संघ ठरेल, खारबाव की ते टीम जो नांदुरकी. महेश बारशी स्मृती चषक 2020 स्पर्धेचा 3रा दिवस. उद्या आपण अंतिम टप्प्यामध्ये असू. अतिशय चांगली क्रिकेट स्पर्धा, कारण सध्या जर आपण पाहिलं तर भरपूर अशा स्पर्धा होतील की पुरस्कार ते थोडेसे कमी लाभतील, थोडंसं जे आपण सजावट असतात ते थोडेसे कमी होतील. पण क्रिकेटचं स्टँडर्ड उंचवायला हवं. मी म्हणेन सगळ्याच टीम्सनं किंवा जे ऑर्गनायझर्स असतील शो शायनिंग आपण ज्याला म्हणतो सजावटी करण्यापेक्षा आता जास्त लक्ष देण्यापेक्षा हा वर्ष ना क्रिकेट स्टँडर्ड कसं होईल, प्लेयरसाठी जास्त प्लॅटफॉर्म कसे देता येतील हा प्रयत्न प्रत्येक ऑर्गनायझर्सने करायला हवा. जेव्हा मॅचमध्ये गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल फुल टॉस शफल क्रॉस ऑन साईडला आडवा बॅटनं
फिरवायचं होतं, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बट नंतर डबल माइंडेड झाले. बॉलला फ्लाईट जास्त होती, मेल फक्त एक सिंगल. नेक्स्ट मॅच अतिशय चांगली रंगेल आफ्टर लॉंग टाइम. नंदन पाटीलचा संघ बंद्रा मारुती कालेर तुम्हाला खेळताना दिसेल, त्यांच्या विरुद्ध केवनी दिवे. बॉल तयार, फुल टॉस पाठवलं सरळ डीप मध्ये, फील्डर आहे, संधी होती. थोडस मी म्हणेल लेझी क्रिकेट, बॉल पर्यंत पोहोचणं गरजेचं होतं, का तुम्ही लॉंग ऑनला जर फिल्डिंग करताय आणि कॅच लॉंग ऑनला आहे आणि बॉलला तुम्ही चेस करत नसाल तर तिथे मी म्हणेल मिसफील्ड षटकार. साधा बॉल आहेत. ज्यावेळी तुम्ही बाउंड्रीवरती फिल्डिंग करता तुम्हाला तो रिदम हवा, फ्लेक्सिबल बॉडी हवी, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. कारण 1 ते 2 सेकंदांचे निर्णय आणि तुमचं एखादं पाऊल किंवा तुमचा 1 सेंटीमीटर हात जो बॉलपर्यंत कमी पोहोचतो तिथे भरपूर काही गोष्टी घडतात. इथे कॅचची संधी नक्कीच होती, प्रयत्न केले नाही असं म्हणणार नाही, बट अजून या प्रयत्नांना थोडी जोड मिळाली असती तर यश तिथे संपादन होऊ शकलं असतं. कमीत कमी 6 सेव्ह करणं तितकं गरजेचं होतं, कारण तुमच्याकडे टोटल कमी आहे. धावफलक झालं 9 वरती, जास्त लक्ष मोठं नाही आहे अजून नांदुरकी समोर. आणि सुरुवात चांगली केली आहे बॅट्समन तुषारनं. तुषार आणि प्रफुल्ल इथे लेंथ लाईन अगदी सुंदर, वाईट यॉर्कर, त्याला चॉप करण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा. बॅट अँड पॅडमॅन चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मोनिश तरे एक षटकार या इनिंग मध्ये आला आणि तो मोनिश तरेच्या बॅटमॅन प्रणयकडनं अपेक्षा होत्या, त्यानं नाराज केलं. बाहुबलीच्या बॅटमॅन अपेक्षा होत्या, त्यानं थोडंसं नाराज केलं आणि छोटं टार्गेट खारबाव सारख्या मोठ्या टीमनं लावलं. पाहिजे डिपेंड करेल का. इथे देखील फुल टॉस, आता फटका चांगला, आता लॉंग ऑनला क्लिअर करून बॉल जाईल, 1 बाउन्स, बाउंड्री लाईन. थँक्यू डीजे. भोजपुरी सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळते दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना एंटरटेन करण्यासाठी. आणि आता सामना जवळजवळ खुला करताना मांडंटी पॉवर प्ले मध्ये 4 बॉलमध्ये 9 होत्या, 5व्या बॉलवरती चौकार आला. पुन्हा एक चांगला फटका फ्रंट फुटला येऊन नक्कीच खेळले, पण आता फिल्डर आहे आणि टीपला जाईल झेल आणि संपेल इथे बॅट्समन तुषारचा खेळ आणि लागेल पहिला धक्का जो नांदुरकी क्रिकेट संघाला 13 या आकड्यावरती 18 बॉलचा खेळ शिल्लक, जिंकण्यासाठी 19वी गरज. प्लीज जास्त टीम मिटिंग नको. साई स्पोर्ट्स खारबाव. पराभव काय आहे ना, जरी तो संघ हारला नसेल तरी त्या संघाला माहिती आहे आणि ती टीम आहे जनवन पोगाव. तर 2 मॅच जी खेळली, दोन्ही मॅच हारता हारता जिंकताना या टीमला आपण पाहिलं तर मग हा संघ येणाऱ्या काळामध्ये अजून घातक ठरू शकतो. कारण पराभवातून तुम्हाला भरपूर काही विजयाचे धडे शिकायला मिळतात. कारण ज्यावेळी तुम्हाला चटके बसतील, फटके बसतील, त्यावेळीच तर तुम्ही एक डेव्हलपमेंट तुमच्यामध्ये घडू शकता, ज्याला आपण परिवर्तन म्हणतो आणि तो भरपूर गरजेचा असतो. कारण मी नेहमीच सांगत असतो, परमेश्वरांना प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो, बट जो चुकतो तोच घानाचे घाव सोसण्याची हिंमत देखील ठेवतो. प्रणय पाटील बॉलिंग ट्रॅकवरती, वंडरबाब खारबाव या नावानं ज्याला जाणलं जातं, भिवंडी क्रिकेटमधलं एक मोठं नाव. क्लास क्रिकेटसाठी, एक स्टँडर्ड क्रिकेटसाठी प्रणयची ओळख आहे. पण इथे गोलंदाजीमध्ये पाहायचं आहे, फलंदाजीमध्ये अपयश आलंय, ते भरून काढेल का प्रणय पाटील जो नांदुरकी समोर. न्यू बॅट्समॅन इंटर्स झाला समीर नंबर 3 वरती. समीर रन एन पुढे आपल्याला ऍड करावा लागेल आपल्या डिजिटल स्क्रीन वरती. बॉल तयार, सॉफ्ट हँड पुश केल्या परिस्थितीला पाहून इथे क्रिकेट खेळतीये टीम. जो नांदुरकी रनआउटचा धोका आहे, तो चांगला आलाय, बट त्याच वेगानं 2 धावा कंप्लीट. वॉट क्रिकेट.
आणि हेच आपण सकाळी म्हणत होतो टीम फुंडससाठी की ज्यावेळी परिस्थिती तुमच्याकडे सोपी आहे त्यावेळी तुम्हाला क्रिकेट देखील तेवढं इझी खेळावं लागतं. कारण आपण नेहमीच म्हणतो परिस्थितीला अनुसरून जो मैदानावरती क्रिकेट खेळतो तो असतो विजेता. कारण प्रत्येक वेळी यांना सुभाष सर डरकाळी फोडायची गरज नसते. कधी कधी शांतता देखील दहशत निर्माण करते आणि या 2 धावा दहशत नक्कीच निर्माण करतील. फिल्डिंग करणाऱ्या टीम खारबावरती थोडेसे चेंजेस शॉर्ट फाईन लेगला आता आणलं जातं. इनफिल्डमध्ये शॉर्ट मिड विकेटला सिंगल डबल रोखण्यासाठी पाहिजे कसा प्रयत्न प्रणयचा इथे राहील बॅट्समॅनला शांत करण्याचा की इथे फलंदाज हावी ठरतील. टेम्परामेंट क्रिकेटचा शेवटचा अक्षर टी फॉर टेम्परामेंट इथे दिसत असताना क्रिकेटचा पहिला शब्द सी फॉर कॉन्फिडन्स जो तुमच्याकडे असायला हवा. आर फॉर रिस्पेक्ट तुमच्या सिनियर खेळाडूंचा सन्मान करा. आय फॉर इंटेलिजन्स ई फॉर एनर्जी या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि एक परिपक्व क्रिकेट जर तुम्हाला खेळायचं असेल तर क्रिकेटचे जे वर्ड्स जी डेफिनेशन आहे ती तुमच्या आतमध्ये असायला हवी. एक सिंगल अजून ॲड होईल. 3 बॉलमध्ये 4 खर्च झालेत. सामना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न ते करत असताना टीम झू नांदुरकी प्रथमच्या टीमला खेळताना पाहतो. समीरला देखील चांगली बॉलिंग करताना पाहिलं. इथे बॅटिंग देखील चांगली केली तुषारनं. आणि आता प्रफुल आणि समीरन मैदानाच्या आतमध्ये चांगली भागीदारी करत असताना जी गरजेची आहे. सॉफ्ट हँडनं बॅट अँड पॅडमध्ये बाहेर काढलं. ऑफ ड्राईव्ह करतात. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं लेझी क्रिकेट दुसऱ्या धावेचं मानस आणि 2 धावा देखील पूर्ण. तुमच्याकडे गमवण्यासाठी काही नाही आहे आयुष्यात. ज्यावेळी सगळ्या गोष्टी तुम्हाला संपल्या असं वाटतात तिथेच तुम्हाला खरा संघर्ष करायचा असतो. पण तो संघर्ष होत नाही आहे टीम खारबावकडनं. आणि धावसंख्या 2ने पुढे जाते. या टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 32चं टार्गेट आहे. 19 झाले. 14 बॉलमध्ये करायचे 13 धावा. सामना खुला झाला. एखादा बिगिट आला ते मॅच लवकर फिनिश करेल बॅटिंग करणारी टीम जो नांदुरकी. बट कौतुक करेल दोन्ही बॅट्समनचं. चांगल्या बॉलर समोर सन्मान इथे प्रत्येक बॉलचा होतोय. पुन्हा एकदा लॉंग ऑनला बॉल पाठवला. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलेल सूरज पाटील बाहुबली ऑफ खारबाव क्रिकेट. तोपर्यंत 1 रनच्या मदतीनं संघ पुढे जाईल 20 या आकड्यावरती. आणि आता 13 बॉल 12 धावा करायच्यात. अजूनही मॅच संपली नाही आहे. कधीही कमबॅक करू शकते या टीम खारबाव. बट कौतुक करेल टीम जू नांदुरकीचं. बट ही झाली इथे चूक मी म्हणेल. कारण इथे मोठ्या फटक्यानं मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न केला. इथे सिंगल डबल जरी आली असती दबाव आला असता अजून तुम्ही दबावाखाली ढकलू शकले असते. टीम खारबावला 12 बॉल 12 रनची गरज आहे. इक्वलायझेशन स्क्रीनवरती तुम्ही सध्या पाहता GTCच्या माध्यमातून. ही स्पर्धा इथे ग्लोबल होती आहे. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी झाली आहे. धावेंची तहान देखील एका बाजूला भागवतात टीम जू नांदुरकीच्या बॅट्समन. पण आपण जाऊया DJ कडे आणि ऐकूया नक्कीच आमच्या लहरी प्रेक्षकांसाठी DJच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. बारा बॉल आणि 12 धावा. आता एखादा असा गोलंदाज इथे शोधावा लागेल टीम खारबावला की जो या मॅच मध्ये पुनरागमन करून देईल साई स्पोर्ट्स टीमला. अक्षय ज्याचा क्षय नाही आहे असं अक्षय पाहिजे. मॅच इथे जिंकून देण्यासाठी प्रयत्न करतोय का. एक उंच पुरा शैलीचा गोलंदाज. बॉडी लँग्वेज अतिशय चांगली आहे आणि त्याचा फायदा आपल्या शैलीनं उचलावा लागेल.
लेफ्ट आर्म बॉलर आहे, पहिलाच बॉल फुल टॉस आणि बॉल जाईल. फुल टॉल केल्यानंतर सरळ डीप लॉंग ऑनच्या वरनं मॅच मधली कहाणी अगदी संपवत असताना टीम खारबावसाठी इथे खारबावच्या स्वप्नांना उद्ध्वस्त करत असताना ठोकलाय जुनांदुर्कीच्या बॅट्समन प्रफुल्ल षटकार. अकरा बॉल 6. आता खारबावला काहीतरी चमत्कारच वाचू शकेल या मॅच मध्ये. स्लो बवन मागचा बॉल विकर यॉर्कर करण्याचा प्रयत्न, तिथे टप्प्यामध्ये थोडीशी चूक झाली. लोवर फुल टॉस, त्याला आपल्या ताकदीच्या आणि टायमिंगच्या जोरावरती लॉंग ऑनच्या वरनं क्लिअर केलं षटकार. मी तर म्हणेल तो सूरजला कदाचित चॅलेंज होता की तुम्ही भरपूर मारता, आता हा फटका तुमच्या टीमसाठी पुरेसा असेल हे सांगत होते बाहुबली सूरज पाटीलला. जुनांदुर्की टीम आणि षटकारानंतर धावसंख्या झाली 26. 10 बॉल बाकी आहेत, करायच्या 6 धावा. मोठ्या फटक्यानं मॅच संपवण्याचा प्रयत्न इथे नक्कीच केला जातोय, कारण बॅटचा फ्लो भरपूर काही सांगून जात होता. बॅट्समन प्रफुल्लचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉलर अक्षय, चांगला बॉल, हा टप्पा पडल्यानंतर भरपूर अँगल होऊन आतमध्ये आला. सिंगल कंप्लीट झाली आहे आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि या 2 धावा या मॅच मधलं पारडं कम्प्लिटली बदलवतील. सामना टर्न होत असताना टीम जुनांदुर्कीच्या बाजूनं. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन ज्याला म्हटलं जातं. आज ते जुनांदुर्कीसाठी मी कुठेतरी डेडिकेट करेल, कारण पहिल्यांदाच टीमला पाहिलं एक चांगलं क्रिकेट खेळताना टीम दिसली. फिल्डिंग डिपार्टमेंट असेल, बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये स्टँडर्ड लेवल ऑफ क्रिकेट ज्याला आपण क्वालिटी म्हणतो ते क्वालिटी क्रिकेट इथे दिसलं. जुनांदुर्की टीमच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचला. 28 विकेट गेली, 1 रन्स करायचे, 4 बॉल शिल्लक आहेत. इथनं अजूनही 9 बॉल आणि 4 धावा. व्हेरिएशन अतिशय चांगलं अक्षयकडे आणि तेच इथे तो दाखवतो आहे. मी म्हणेल आता फिल्डरला हलायची देखील गरज नव्हती, लेटकट करायचं होतं, बट जो गॅप हवा होता. आणि ज्यावेळी तुम्ही लेटकट करता तुमच्या बॅटचा फ्लो थोडासा खाली राहायला हवा, बॅटच्या टो एंडला बॉल तुमचा यायला हवा, त्यावेळी तो बॉल बॅटला लागल्यानंतर खाली जमिनीवरून जातो. जर तुमच्या हँडलच्या इथे बॅटला बॉल तुम्ही कट करता लेटकट करताना तर ती कॅच होते. असे फटके मी आजवर भिवंडीमध्ये जास्त करून सर्रासप्रमाणे खेळताना पाहिलंय. तर म्हणजे लेफ्ट हँड बॅट्समन कुमार गोंड असेल, राईट हँड बॅट्समनचा उल्लेख केला तर नो डाऊट नंदन पाटीलचा आवर्जून उल्लेख करेल. चला नेक्स्ट मॅचमध्ये तुम्ही इनॅक्शनमध्ये पाहू शकता. बट विकेट गेली आहे, थोडासा दबाव पाहायचा येईल का बॅटिंग करत असताना. जो नांदुर्कीवरती धावसंख्या 28 रन्स करायचे, 4 बॉल बाकी आहेत, 8. गोलंदाज तयार अक्षय पाटील. व्हॉट बॉल, कौतुक करेल. एकच बॉल या इनिंग मध्ये आहे ना अक्षयचा खराब पडला आणि तिथे त्या खराब बॉलवरती भरपूर काही विपरीत घडलं. षटकार आला आणि त्या षटकारानंतर जी बॉलिंग केली अक्षयनं अफलातून. फ्युचर ब्राईट आहे या खेळाडूचं. जरी मी म्हणेल निर्णायक त्यांना धावा खर्च केल्या असल्या तरी पण जे व्हेरिएशन त्याच्याकडे, गती परिवर्तन, गती सगळं काही अगदी सुंदर आहे. यावेळी देखील तेच तर्रार बॉल सरामीटर स्टिकच्या वरतून डॉट बॉल. मॅच मध्ये अजूनही आम्हाला लढायचं आहे हे सांगत असताना काय म्हणाल सुभाष सर, आपण जी चर्चा सुरुवातीला करत होतो, पहिल्याच बॉलवरती षटकार आला, 1 ते 2 सेंटीमीटरचं अंतर तुम्हाला भरपूर काही शिकवून जातं. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सुनील नारायणच्या विरुद्ध मॅक्सवेलला मारलेला शेवटच्या बॉलवरचा चौकार आणि मॅच हारला किंग्स 11 पंजाब. ते 2 पॉईंट भरपूर महागडे ठरले. इथे देखील तसंच काही घडलं का? जर ती कॅच झाली असती तर मॅचचं चित्र थोडंसं वेगळं असतं, अजून 6 धावा एक्स्ट्रा असत्या. अजून एक चूक आपण म्हणू शकतो, 1 ते 2 सेंटीमीटर यॉर्कर झाल्याचा जो प्रयत्न होता तिथे फुलटॉस आला. काय म्हणाल्या मॅच बद्दल? नक्कीच त्या छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठ्या प्रभाव पाडू शकतात, टर्निंग पॉईंट मॅचचा ठरू शकतात. कारण दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना आहे. जो हार गया समजो घर गया. दोन्ही संघ आपण जर बघितले तर चांगले संघ आहेत. जुनांदुर्की संघ 2-3 वर्षापासून चांगली प्रगती करतोय. नो डाऊट साई स्पोर्ट्स खारबाव संघ टेनिस क्रिकेट विश्वामधील भिवंडी तालुक्यामधील मोठं नाव आहे. आणि त्या मोठ्या नावासमोर जो नांदुर्कीनं आज मोठं क्रिकेट खेळलं, म्हणजे हार गया घर गया असं म्हणण्यापेक्षा तुम्हाला जर एक गोष्ट नक्कीच म्हणेल की जर हारलात तर भरपूर काही शिकवून जा, मैदानातला अनुभव घेऊन जा, कुठे चुकलात, कुठे कमी पडलात, या सगळ्या गोष्टी शिका. कारण जर अनुभवातून माणूस शिकला ना तरच तुमच्या नावापुढे लेजंड आणि लेजंडरी अशी काही नावं लागतात जी तुमच्या
येणाऱ्या फ्युचरमध्ये तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत आणि या मॅचमध्ये अजूनही फाईट करण्याचा प्रयत्न तर नक्कीच दिसतोय. मैदानाच्या आतमध्ये उतराल त्यावेळी ॲटिट्यूड पॉझिटिव्ह असायला हवा आणि मैदानातून ज्यावेळी बाहेर निघाल त्यावेळी मोटिवेशन मैदानातनं मग तुम्ही हारलेले असो किंवा जिंकलेलं असो तिथनं घेऊन जा, जेणेकरून नव्या मैदानावरती नव्या आशेची पंख मनाला लावून उतराल त्यावेळी गरुड झेप ही तुम्हाला घ्यायला तिथे फायदा त्या सगळ्या गोष्टींचा होईल. 6 चेंडू 4 रन्स करायच्यात. ऑल द बेस्ट. इथनं एक निर्णायक षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला बॉलर सूरज पाटील. एक सूरज चमकतोय, हा सूरज चमकेल का? पहिलाच बॉल अगदी सुंदर आहे, चांगल्या टप्प्यावरती सूरज पाटीलनं टाकला होता, त्याला हुक करण्याचा प्रयत्न बॅट्समनचा तिथे फसला. रन्स मिळती आहे इथे एक सिंगल आणि सूरज पाटील इथे बॉलिंग करतोय आणि परिस्थिती देखील अशी आहे. म्हणून एक गोष्ट नक्कीच म्हणेल, APJ अब्दुल कलाम ज्यानं शून्यातनं आपलं साम्राज्य निर्माण केलं त्या व्यक्तिमत्वाचं एक वाक्य मला आठवतं, जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर सूर्यासारखे चटके तुम्हाला सहन करावेच लागतील आणि या मॅचमध्ये ते चटके जर सहन केले तर कुठेतरी कमबॅक होईल खारबाव टीमचं. चांगला बॉल, तेवढा चांगला सुंदर ऑफ ड्राईव्ह, वॉड शॉट. हा बॉल षटकार नाही, हा बॉल चौकार नाही, बट हा बॉल या मॅच मधली कहाणी बदलवून गेला. मिसफील्ड झाली, तिसरा धावेचा प्रयत्न, बॅट्समन आउट, 2 रन मिळालेत. आता 4 बॉल बाकी, स्कोर इज लेवल, चेसिंग कंपल्सरी, एका धावेची गरज. बट फटका एवढा सुंदर होता ना, असं वाटलं की लेदर बॉलचं क्रिकेट पाहतोय. थोडेसे बॅकफुटला गेले, अगदी मान आणि डोळे बॉलवरती आले, बॅकफील्डला खाली आणलं, नंतर आउट ड्राईव्ह करत असताना एक क्लास फटका इथे खेळून रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. 4 बॉल 1 रनची गरज. तिसरी चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, तिथे विकेट गेली. खरबावचं टार्गेट थोडंसं कमी झालं, म्हणूनच आपण म्हणत होतो धुमासर की 35 ते 40 जण या मैदानात ही फायटिंग टोटल आहे. आणि कालचा अनुभव तुम्हाला सांगेल समालोचन आणि त्याच्या या मैदानावरचा की दुपारच्या 2 ते 2:30च्या नंतर या मैदानावरती तुम्ही क्रिकेट खेळता, बॅटिंग करून 35 ते 40 सेट करण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे बॉलिंग चांगली असेल तुम्ही रोखू शकता, कारण हवेचा प्रवाह थोडासा बदलताना दिसतो. चांगला बॉल, विकेट जाईल. फाईट बॅक क्रिकेट. 3 बॉल 1, 3 चेंडू 1. धुमासरांच्या कॉम्प्युटरमध्ये अशा काही मॅचेस असतील भिवंडी मधल्या की 4 बॉलमध्ये 1, 3 बॉलमध्ये 1 रन, अशा मॅचेस जिंकून दिल्या असतील बॉलरना, तर नक्कीच ते किस्से ऐकून घ्यायला मला नक्कीच आवडेल. नक्कीच अंजुली ते एक स्पर्धा होती आणि वडनगर संघाच्या पाहुण्या गोलंदाजाने प्रतिस्पर्धी संघाला 6 चेंडूमध्ये 4 धावांची